शेलवड गावातील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी आमरण उपोषण, तहसीलदारांचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र। बोदवड तालुक्यातील शेलवड येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाच्या स्वतंत्र इमारत बांधकामाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे। शाळेच्या इमारत बांधकामासाठी राकेश कडू बोरसे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या संदर्भात बोदवड तहसीलदारांनी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित मागणीची तातडीने दखल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या पत्रानुसार शेलवड येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाची स्थापना सन 1990 मध्ये झाली असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून शाळेच्या इमारती अभावी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शाळेच्या इमारत बांधकामाच्या मागणीसाठी राकेश कडू बोरसे यांनी 25 ऑगस्ट 2026 पासून शाळेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन शाळेच्या इमारत बांधकामाबाबत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना केली आहे। तसेच उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तातडीने तहसीलदार कार्यालयात सादर करावा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे शेलवड येथील शाळा इमारत बांधकामाच्या प्रश्नाला आता प्रशासनाकडून कोणता निर्णय मिळतो याकडे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। आज आपण शेलवड गावाच्या जी बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय शाळा आहे त्या शाळा बांधकामासाठी आपण उपोषणाला बसलेलो आहे। माझी मागणी अशी आहे की सदर शाळा 1990 पासून या गावात सुरू झाली आहे, परंतु आजपर्यंत संचालक मंडळाने 2-3 वेळेस शेतीचा आर्थिक व्यवहार केला, परंतु आजपर्यंतही त्या जागेवर शाळेचे बांधकाम झालेले नाही। तरी उपोषणाचा मेन उद्देश हाच आहे की शाळा बांधकाम सुरू होईपर्यंत उपोषण सुटणार नाही। अपने सपनों को करें साकार संजरी डेवलपर्स के साथ। प्राइम प्रॉपर्टी लोकेशंस के लिए संपर्क करें संजरी डेवलपर्स, जहां विश्वास ही परंपरा है।